कल्पनास किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे मटण रस्सा व मटण। चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। त्यासाठी लागणारे साहित्य 4-5 मीडियम साईजचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, ते तव्यावरती फ्राय करून घ्यायचे। 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्यानंतर 1 टेबलस्पून धणे, 2 टेबलस्पून किसलेले खोबरे, त्याच्यानंतर 1 स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 1 काळी विलायची, 10-12 मिऱ्या व 4 ते 5 लवंगा, 9-10 लसणाच्या पाकळ्या व 1.5 इंच आलं। हे सर्व तव्यावरती आपण भाजून घेऊया। आता आपण कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा व तो परतून घ्यायचा। कांदा छान सोनेरी रंगावर आलेला आहे, त्यामध्ये आपण 1.5 टीस्पून आलं लसणाची पेस्ट टाकायची व ते चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर 2 टीस्पून हळद टाकायची व शिजताना धणे पावडर टाकायची। 1 किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे व ते आता आपण परतलेल्या कांद्यामध्ये टाकत आहोत। मटण टाकून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून ते चांगले परतून घेणे। आता आपलं मटण शिजायला आपण ठेवलेलं आहे। कुकरवरती आपण झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकायचे व ते गरम झालेले पाणी नंतर कुकरमध्ये टाकून कुकरच्या 7-8 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे व तो आता मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊ। आता आपण लोखंडाच्या कढईमध्ये मसाला छान परतून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 5 चमचे तेल टाकायचं, त्यानंतर 3 टीस्पून कांदा लसूण मसाला टाकायचा, थोडी हळद टाकायची, मसाल्याची छान फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा व तो छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। आता आपण मटण फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये 3 चमचे तेल टाकूया। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकतो व कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेऊ। कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेलाय। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकू व ते चांगले मऊ शिजल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला थोडा टाकू। आता आपला कांदा व टोमॅटो छान परतून झालेले आहे, त्यामध्ये आपण वाटलेला मसाला थोडासा टाकूया व त्यानंतर त्यावरती आपण मटण टाकू। आता आपण त्यामध्ये मटण टाकून व चवीनुसार मीठ टाकून छान परतून घेऊ। आता आपले मटण फ्राय झालेले आहे, त्यावरती कोथिंबीर टाकू व सर्व करू। आता रस्सा बनवण्यासाठी आपण जो मसाला फ्राय केलेला आहे तो टाकायचा व आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही बनवून चवीपुरतं मीठ टाकून ग्रेव्ही तयार करायची। आता आपले मटण फ्राय झालेले आहे व मटण रस्साही तयार आहे, ते आता आपण सर्व करूया। आता आपले मटण फ्राय, मटण रस्सा व बाजरीची भाकरी तयार झालेली आहे, ते आता आपण टेस्ट करून पाहूया। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू।